काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या बातमीनंतर पुन्हा एकदा जुगलबंदी रंगली आहे। स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रवेशाची बातमी धादांत खोटी असल्याचं म्हटलेलं आहे। तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करावं इतकी वाईट वेळ राणे कुटुंबियांवरती आली नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय। तर शिवसेना नारायण राणेंना किंमतच देत नाही असा प्रहार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलाय। दरम्यान शिवसेना प्रवेशाच्या बातम्यांवरती नितेश राणेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। शिवसेनेला नारायण राणे हवे होते की राणेंना शिवसेना, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याबरोबर नितेश राणे सर सांगू शकाल की एका वर्तमानपत्रात बातमी आली होती की नारायण राणे यांनी मातोश्रीच्या जवळच्या आमदारांना संपर्क केला होता पण उद्धव ठाकरेंनी त्यांचा प्रवेश नाकारला। एक तुम्ही समजून घ्या, सतत आमच्या कुटुंबाबद्दल आणि राणे साहेबांबद्दल ह्या जे काय अफवा पसरवल्या जात आहेत आणि अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या जातात त्या गोष्टीला काही अर्थ राहिलेला नाहीये। मुळामध्ये ही जी काही शिवसेना संबंधीची बातमी एका वृत्तपत्रामध्ये आज आलेली आहे, आता तुम्ही समजून घ्या की राणे साहेबांना नाकारणं की स्वीकारणं हा अधिकार फक्त सन्मान्य माननीय बाळासाहेब ठाकरेंकडेच होता। उद्धव ठाकरेंकडे आम्ही तो अधिकार दिलेला नाही आणि देणार पण नाही। म्हणून त्यांनी आम्हाला काय नाकारावं आणि आम्ही त्यांच्याकडे काय जावं, म्हणजे आटापिटा आम्ही करत नाही आहोत। आटापिटा नेमकं कोण करताय ना, तुम्ही हाच प्रश्न जरा बँड्राच्या साहेबांना आणि त्यांच्या पीएना विचारा ना, आणि मग तुम्ही त्यांना विचारा की कोण काय आटापिटा करतंय। म्हणून अशा पद्धतीचे आम्ही शिवसेनेकडे जातोय, आम्ही शिवसेनेकडे कोणा संपर्कात आहे अशा विषयच नाही हो। शिवसेना हा विषय नाहीये आमच्या समोर आणि कधी राहणार पण नाही। आणि शिवसेनेकडे जाण्याचे सर्व दरवाजे, भविष्य काय, कोणाच्या अंडर काम करायचं, उद्धव ठाकरे अंडर, आणि भविष्यामध्ये काय आदित्य ठाकरे अंडरच्या खालती। एवढे वाईट दिवस आमचे आलेले नाहीत आणि आम्ही स्वतःवर आणणार पण नाही, समजून घ्या। दिल्लीमध्ये जातात, मोदींबरोबर जेवतात आणि तिथे सांगतात की 2019 आम्ही मोदींच्याच नेतृत्वाखाली लढणार। मुंबईमध्ये येतात आणि काल जीएसटीच्या संदर्भात भूमिका घेतात ती मोदींच्या विरोधात घेतात। म्हणजे नेमकं उद्धव ठाकरेंना काय हवंय? आणि आमची चिंता करण्यापेक्षा, आम्हाला नाकारणं स्वीकारण्यापेक्षा, काल त्यांच्या जीएसटी संदर्भात जी शिवसेना भवनला मीटिंग झाली ना, फक्त 30 आमदार होते तिकडे, 63 आमदार यायला पाहिजे पण पक्षप्रमुखाच्या स्वतःच्या मीटिंगसाठी फक्त 30 आमदार येतात। म्हणून उद्धव ठाकरेंना त्याची चिंता करावी, नाहीतर उगाच चुकीची वेळ येईल त्यांच्यावर। सगळी माहिती आम्ही द्यायला आम्ही तयार आहोत पण त्याला योग्य वेळ यायला लागेल, समजून घ्या। योग्य वेळ येईल, सगळे नावासकट कोण कुठे भेटायला मागत होता, कोणी काय कुठल्या नंबरवरून फोन केलेला, कोण कोणाच्या मागे फिरत होता, हे सगळे डिटेल द्यायला। शिवसेनेची अपेक्षा होती की राणे साहेबांनी परत यावं शिवसेना। आता हे तुम्ही त्यांना विचारा ना, त्यांना जे हे प्रयत्न करत होते ना, तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्याकडून अजून ठोस पद्धतीने उत्तर येते। आणि त्यांनी अगर उलट काहीतरी बोलायला प्रयत्न केला ना, मग वस्त्रहरण निश्चित पद्धतीने करणार। तर हे होते नितेश राणे ज्यांनी म्हटलेलं आहे की कोण कोणाच्या मागे होतं आणि कोण कोणाच्या मागे हात धुवून लागलं होतं हे वेळ आल्यानंतर ते स्पष्ट करतील। जी सत्यता आहे ती त्यांनी आधी सांगावी। कॅमेरामन कृष्णा खापेसह रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई।